नमस्कार, न्यूज 19 नेशनमध्ये मी रवींद्र रामराजे आपलं स्वागत करतो। शहादा नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या गरीब नवाज कॉलनी शहादा येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये गटारीचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार भारत आदिवासी संविधान सेनेचे शहादा शहर अध्यक्ष इक्बाल शेख यांनी केली आहे। संबंधित निकृष्ट कामाबद्दल ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्याला तक्रार केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसून संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचा दर्जा तपासून मनमानी कारभार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत त्यांचे लायसन रद्द करावे अशी मागणी भारत आदिवासी संविधान सेनेकडून करण्यात आली आहे। शेख शहादा शहर अध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना संघटना प्रभाग क्रमांक 3 गटरीचे काम पीडी पाटील रोड आयशा मस्जिद जवळ चालू आहे। मी त्या कामाला पाहिलं, ते काम अगदी उत्कृष्ट दर्जाचे चालू आहे। मी सीओ साहेबांना सांगितलं, साहेब हे रोड क्रॉसिंगचे काम आहे, तेवढा तुकडा तुम्ही काढून ठेकेदारांना सांगा नवीन करून द्यावे। तो सीओ साहेब आम्हाला उडतीचे जवाब देतात। मी आमदार साहेबकडे गेलो, राजेश दादा पाडवी यांना मिनी व्हिडिओ बघितलं, त्यांनी पण व्हिडिओ बघितलं। त्यांनी माझ्या समोर सीओ साहेबाला फोन केलं। सीओ साहेबांनी सांगितलं, भाऊ मी ते काम तोडून करून देणार, पण ते काही तोडून करून दिलं नाही। त्याच्यावर साधा सिमेंट पाणी मारून दिलं आणि इथे जे काम करणारे लेबर आहे त्यांना मी सांगितलं रोडचे क्रॉसिंग काम आहे, त्याला तुम्ही नवीन करून द्या आम्हाला। तर त्यांचे असे म्हणणं आहे, काय करत आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आम्ही कसे पण काम करू आणि कसे पण काम। सीओ साहेबांची आमची बोलणं झालेलं आहे, याचे उत्तर मला दिलेले आहेत, म्हणून आमची कारवाई करावी। सीओ साहेब स्वतः येऊन इथे चौकशी करावी, गटरीचे काम कसे चालू आहे त्यांनी हे समोर येऊन बघून घ्यायचे आणि आमची हीच अपेक्षा आहे, इतका तुकडा ते रोड क्रॉसिंगच्या तोडून नवीन करून द्यायचा, ही माझी मागणी आहे। प्रभाग क्रमांक 3 गटरीचे कामाचे कोणत्या निधीमधून आणि कोणत्या योजनेमध्ये काम चालू आहे याची आम्हाला सीओ साहेबांनी पब्लिक इश्यू करून याची माहिती व एस्टिमेट आणि किती रकमाचे हे आम्हाला द्यायला पाहिजे।